बाबूजींच्या आयुष्यामध्ये असंख्य माणसं होती अर्थात, कारण बाबूजी हे सर्वार्थानं समाजप्रिय, लोकप्रिय असं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजे कोल्हापूर पासून पुणे आणि मुंबई आणि नंतर त्यांची उत्तरेकडची भ्रमंती, या सगळ्या काळामध्ये बाबूजींना असंख्य माणसं भेटत गेली. आता जेव्हा आपण बायोपिक करत असतो त्यावेळी हा अभ्यास करणं लेखक दिग्दर्शकाला खूप महत्वाचं आहे किंवा गरजेचं असतं. तसंच आपण केलेला अभ्यास चित्रपटाच्या कथानकामधून मांडायचा आहे. हे खूप मोठं चॅलेंज एकतर माझ्यासमोर होतं. याचं कारण श्रीधर फडके यांच्याबरोबर बसून मी अनेकदा गप्पा मारल्या. त्यांनी जेव्हा मला बाबूजींविषयी, ललिताबाईंविषयी माहिती सांगितली त्यावेळी मला प्रत्येक घटनाक्रमामध्ये येणारा बाबूजींव्यतिरिक्तचा दुसरा व्यक्ती किंवा तिसरी व्यक्ती ही महत्वाची वाटत होती, कारण तेवढे महत्वाचे प्रसंग किंवा तसं आयुष्य ते जगलेत. म्हणजे त्यांचा जो खडतर प्रवास होता सुरुवातीच्या काळामध्ये, जेव्हा ते त्यांचे मित्र वैद्यकुमार रायकर म्हणून जे होते, गिरगाव मुंबईला राहायचे, त्यांच्या खोलीमध्ये बाबूजींचं वास्तव्य होतं काही महिने, काही वर्ष. तर तिथे भेटलेली 7-8 मित्रांची मंडळी जी होती ती त्यांना प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर इथून तिथून पुढे सुद्धा साथ देणारी होती. बाबूजी हे बाबूजी होण्यापूर्वीचे हे मित्र आहेत ना, पण त्या मित्रांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र असा रोल प्ले केला. काही नावं सांगायची असतील तर मी आता म्हणलं तसं वैद्यकुमार रायकर आहेत किंवा वासू मेंदळे आहेत किंवा नाना गाडगीळ आहेत. ही मंडळी अत्यंत महत्वाचा रोल प्ले करणारी होती बाबूजींच्या आधीच्या आयुष्यामध्ये, म्हणजे ते बाबूजी होण्यापूर्वीच्या. आता सिनेमामध्ये मध्यंतरापर्यंतचा जो बाबूजींचा खडतर प्रवास मी मांडण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यामध्ये ही पात्र सगळी आहेत आणि त्याच्यामध्ये ही सगळी मित्रमंडळी दिसतात, जी तिथे भेटल्यानंतर त्यांच्या स्ट्रगलच्या काळानंतरच्या त्यांच्या विवाह प्रसंगामध्ये सुद्धा ती मित्रमंडळी तुम्हाला दिसते. मग आता इतका मोठा जीवन प्रवास बाबूजींचा आहे आणि त्यांच्या त्या आयुष्य पटलावर येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावरची ही मंडळी. मग नाना गाडगीळ हे पात्र खूप महत्वाचं दाखवण्याचा मी प्रयत्न केला, जो स्ट्रगलिंग पिरियडमध्ये बाबूजींबरोबर होते. त्यानंतर बाबूजींची आणि महाराष्ट्रातली 2 आणखी फार महत्वाची प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व आहेत, ती म्हणजे ग. दी. माडगूळकर आणि राजा परांजपे. त्यामुळे गदिमांचा प्रवास चित्रपटांमधून अत्यंत विलक्षण पद्धतीनं तुम्हाला अनुभवायला मिळतो. तसाच राजाभाऊ परांजपेंचा सुद्धा प्रवास किंवा त्यांचा सहवास, म्हणजे अगदी बाबूजींच्या आणि राजा परांजपेंच्या हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटाला मिळालेलं पहिलं राष्ट्रीय पारितोषिक, हा मला वाटतं राजाभाऊंचा सहवास किती जबरदस्त होता आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सूर किती उत्तम पद्धतीनं जुळलेले होते हे सांगणारा हा प्रसंग आहे किंवा हे पात्र आहे, हे व्यक्तिमत्व आहे. बाबूजी संघाचे स्वयंसेवक म्हणून लहानपणापासून कार्यरत होते, त्यामुळे इतक्या जबरदस्त व्यक्तिमत्वाचं आपल्याबरोबर संभाषण होणं असं वाटलं होतं, ती म्हणजे डॉक्टर हेडगेवार. त्यांची व्यक्तिरेखा म्हणून किंवा भूमिका म्हणून जी शरद वंशींनी वठवली आहे ती चित्रपटामध्ये कदाचित लेंथ म्हणून किंवा वेळ म्हणून छोटी असेल, पण ती अत्यंत आमूलाग्र बदल घडवणारी भूमिका आहे किंवा व्यक्तिमत्व आहे बाबूजींच्या आयुष्यामध्ये. गोळवलकर गुरुजींचा पूर्ण सहभाग आहे. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींचा आणि बाबूजींचा खूप जवळचा परिचय होता, खूप जवळचे संबंध होते. ह्या सगळ्यांचं सार जिथून सुरू होतं बाबूजींच्या लहानपणी ते म्हणजे वीर सावरकर हे पात्र अत्यंत महत्वाचं होतं. आणि इथून पुढे मग लता मंगेशकर, आशाबाई भोसले, माणिक वर्मा, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, ही सगळी मोठी मंडळी बाबूजींच्या आयुष्यात येऊन गेली. ती कुठल्या ना कुठल्या निमित्तानं या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. कारण बाबूजींनी एक स्वतःचं विश्व जे उभं केलं होतं, जे विश्व आपल्याला आजपर्यंत त्यांच्या विविध संगीतामधून, विविध गाण्यांमधून जबरदस्त असा आनंद देतं, ते विश्व मांडण्यासाठी या व्यक्तिमत्वांची गरज होती. त्यामुळे भरपूर कॅरेक्टर्स या चित्रपटामध्ये आहेत आणि फार आमूलाग्र घटनाक्रम किंवा आमूलाग्र बदल बाबूजींच्या आयुष्यात या प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या सहवासातनं झालेला आहे.